नमस्कार मित्रांनो. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जेव्हा जेव्हा व्हीटो पॉवरबद्दल काही नवीन बातमी येते तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला त्याच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतात. त्यात फारसा काही ठोस बदल झालेला नसतो किंवा कोणतीही मोठी अपडेट नसते आणि म्हणूनच आपण सुरक्षा परिषदेच्या या व्हीटो पॉवरच्या अपडेट्सवर जास्त चर्चा करत नाही. पण आज सुरक्षा परिषदेतून व्हीटो पॉवरबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे, जी तुमच्या सर्वांसाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि संघर्षानंतर आता भारत सरकार कॉफी क्लब आणि जगातील इतर काही देशांच्या मागणीसमोर काही प्रमाणात लवचिकता दाखवताना किंवा थोडं झुकताना दिसत आहे. या संदर्भात आता 15 वर्षांचा एक असा प्लॅन किंवा ज्याला काही लोक मोठी चूकही म्हणत आहेत तो समोर येत आहे, ज्यावर सध्या कोणीही उघडपणे चर्चा करायला तयार नाही. ही अपडेट खरंच खूप महत्त्वाची आहे आणि हा 15 वर्षांचा नेमका काय वाद आहे आणि त्यामागचे सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आजचा हा विषय शेवटपर्यंत नीट समजून घ्यावा लागेल. भारत सरकार आणि इतर G4 देशांनी हा 15 वर्षांचा प्रस्ताव का दिला आहे आणि त्यामागे त्यांची नेमकी काय रणनीती किंवा विचार आहे हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर काही लेखांचे स्क्रीनशॉट पाहू शकता जे या बातमीला दुजोरा देतात. खरं तर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने स्वतःचा एक गट तयार केला आहे ज्याला G4 असं म्हटलं जातं. या गटात भारतासोबत जर्मनी, ब्राझील आणि जपान यांसारखे सामर्थ्यवान देश सामील आहेत. हे चारही देश सध्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी जगातील सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. आत्तापर्यंत भारत आणि हे G4 देश सातत्याने एकच मागणी करत होते की आम्हाला सुरक्षा परिषदेत फक्त कायमस्वरूपी जागा नकोय तर त्यासोबतच व्हीटो पॉवरचा अधिकार सुद्धा हवा आहे. पण आता अचानक भारत आणि G4 देशांनी एक मोठा निर्णय घेत आपली ही व्हीटो पॉवरची मागणी पुढच्या 15 वर्षांसाठी बाजूला ठेवण्याचे मान्य केले आहे. आता हे असं का घडले हे समजून घेण्यासाठी आपल्याला युनायटिंग फॉर कन्सेन्सस म्हणजेच UFC नावाच्या एका गटाबद्दल जाणून घ्यावं लागेल, ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात कॉफी क्लब या टोपण नावाने ओळखले जाते. हा कॉफी क्लब गट प्रामुख्याने G4 देशांना कायमस्वरूपी सदस्य बनवण्याच्या विरोधात काम करतो. या गटातील देशांना असं वाटत नाही की भारतासह हे 4 देश कायमस्वरूपी सदस्य बनावेत आणि त्यांच्याकडे व्हीटो पॉवरसारखा मोठा अधिकार यावा. सुरुवातीला हा गट भारतासाठी फार मोठी अडचण नव्हता, कारण यामध्ये इटली, पाकिस्तान, मेक्सिको आणि इजिप्त यांसारखे काही मोजकेच देश होते. पण आता जी ताजी माहिती समोर येत आहे त्यानुसार इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएशन दरम्यान जगातील 50 पेक्षा जास्त देश आता या कॉफी क्लबच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे या गटाच्या मागणीला आता जागतिक राजकारणात खूप जास्त वजन प्राप्त झाले आहे. हे 50 पेक्षा जास्त देश एकत्र येऊन आता ही मागणी करत आहेत की सुरक्षा परिषदेत सुधारणा केल्यानंतर जे नवीन देश कायमस्वरूपी सदस्य म्हणून सामील केले जातील त्यांना व्हीटो पॉवरचा अधिकार दिला जाऊ नये. या नवीन देशांनी फक्त बैठकांना उपस्थित राहावे, आपली मते मांडावी, पण व्हीटो पॉवर मात्र सध्याच्या 5 कायमस्वरूपी सदस्यांकडेच म्हणजेच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया यांच्याकडेच राहावी. या कॉफी क्लबचा असा युक्तिवाद आहे की व्हीटो पॉवरचा सध्या खूपच अलोकतांत्रिक पद्धतीने वापर केला जात आहे. या एका अधिकारामुळे सुरक्षा परिषदेत कोणतेही महत्त्वाचे ठराव मंजूर होऊ शकत नाहीत, कारण प्रत्येक देश स्वतःच्या स्वार्थासाठी या पॉवरचा वापर करून ठराव अडवून धरतो. यामुळेच सुरक्षा परिषद युद्ध थांबवण्यात किंवा जागतिक शांतता राखण्यात अपयशी ठरत आहे. आणि जर नवीन देशांनाही ही पॉवर दिली गेली तर गुंतागुंत आणखी वाढेल आणि रोज कोणी ना कोणी देश व्हीटोचा वापर करून कामं थांबवेल. एकीकडे कॉफी क्लबचा हा नॅरेटिव्ह आहे तर दुसरीकडे भारत आणि G4 देश याला विरोध करत होते. पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. डेडलॉक म्हणजेच कोंडी फोडण्यासाठी भारताने एक मधला मार्ग काढला आहे. G4 देशांनी असं सुचवले आहे की आम्ही सुरुवातीला व्हीटो पॉवरशिवाय सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य होण्यास तयार आहोत, पण आमची यात 15 वर्षांची एक अट आहे. G4 देशांचे म्हणणे आहे की नवीन सदस्यांना कधीही व्हीटो पॉवर न देणे हे भेदभावपूर्ण ठरेल, कारण यामुळे कायमस्वरूपी सदस्यांमध्येच 2 गट पडतील. म्हणून आमचा प्रस्ताव असा आहे की आम्हाला आता सदस्यत्व द्या, पण आम्ही पुढची 15 वर्षे व्हीटोचा वापर करणार नाही. जेव्हा ही 15 वर्षे पूर्ण होतील तेव्हा एक रिव्ह्यू मीटिंग म्हणजेच पुनरावलोकन बैठक बोलावली जावी आणि त्यावेळी आमचा 15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून आम्हाला व्हीटो पॉवर द्यायची की नाही याचा निर्णय घ्यावा. भारताची ही रणनीती आहे की एकदा का आपण आज शिरलो की पुढचा रस्ता सोपा होईल.
पण यात एक मोठी तांत्रिक अडचण किंवा लूप होल आहे. 15 वर्षांनंतर जेव्हा व्हीटो पॉवर देण्यावर चर्चा होईल तेव्हा आजही जे देश आपल्या विरोधात आहेत ते पुन्हा एकदा खोडा घालू शकतात. विशेषतः चीन, ज्याने आजवर भारताची वाट अडवली आहे, तो 15 वर्षांनंतर पुन्हा व्हीटो वापरून आपल्याला मिळणारी पॉवर रोखू शकतो. पण भारताला असा विश्वास आहे की आज आपली आर्थिक आणि लष्करी स्थिती जरी मजबूत असली तरी 15 वर्षांनंतर भारत जगातील एक महासत्ता असेल. त्यावेळी चीन किंवा कॉफी क्लबच्या देशांना भारताला दुर्लक्षित करणे अशक्य असेल. 15 वर्षांनंतर भारताची ताकद एवढी वाढलेली असेल की हे देश भारताच्या मागणीसमोर झुकण्यास भाग पडतील. आता अनेकांना हा 15 वर्षांचा काळ खूप मोठा वाटू शकतो आणि यात कोणतीही गॅरंटी नसल्यामुळे हा जुगार वाटू शकतो. पण भारताला असं वाटतं की 80 वर्षांपासून जी प्रक्रिया रखडली आहे ती किमान आता तरी सुरू व्हावी. व्हीटो पॉवरसाठी अडकून राहण्यापेक्षा कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवणे ही एक मोठी उपलब्धी असेल. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांचा पाठिंबा आपल्याला मिळेलच. फक्त चीनचा अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या 15 वर्षात स्वतःला प्रचंड सामर्थ्यवान बनवावे लागेल. हा प्रस्ताव देऊन भारताने जगाला हा संदेश दिला आहे की आम्ही जागतिक सुधारणांसाठी लवचिक आहोत आणि आम्ही कोणाच्याही मार्गात अडथळा बनू इच्छित नाही. आता चेंडू कॉफी क्लब आणि इतर देशांच्या कोर्टात आहे. जर त्यांनी हा 15 वर्षांचा प्रस्ताव मान्य केला तर सुरक्षा परिषदेत मोठी क्रांती घडू शकते. पण जर त्यांनी हे देखील नाकारले तर ही कोंडी कायम राहील. परिस्थिती खूपच गुंतागुंतीची असली तरी गेल्या काही दिवसात ज्या वेगाने यावर चर्चा सुरू आहे ती पाहता काहीतरी सकारात्मक घडण्याची आशा आहे. या संदर्भातील जी काही नवीन अपडेट येईल त्यावर कॉफी क्लबची काय प्रतिक्रिया असते ती अपडेट सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.